नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एकनाथ खडसे महसूल मंत्री यांच्या सहकार्यानं जी लाच घेतल्याचं किंवा मागणी केल्याची जे निष्पन्न झालं. एसीबीने या प्रकरणी कारवाई केली. याच्या पार्श्वभूमीवर जो गदारोळ उठलेला आहे, राजकीय गदारोळ आहे महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या या चर्चेमध्ये खुद्द महसूल मंत्री एकनाथ खडसे असणार आहेत आपल्यासोबत. या चर्चेमध्ये डॉक्टर रमेश जाधव, ज्यांची तक्रार या संपूर्ण प्रकरणामध्ये होती, ते डॉक्टर रमेश जाधव असणार आहेत. आणि या संदर्भात सचिन सावंत स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. या सगळ्यांशी आपण आता चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच यातला खरं तर पहिला प्रश्न सचिन सावंत तुम्हाला विचारायचा आहे. त्याचं कारण हे जे प्रकरण आलेलं आहे, राजकीयदृष्ट्या या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सातत्यानं एक वादळ उठल्याचं दिसतंय. स्वतः एकनाथ खडसे यांनी आत्तापर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेकदा माध्यमांकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्यांनी त्यांचं म्हटलं आहे की त्याच्यात त्यांची काही भूमिका नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता अजूनही विरोधक म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं आग्रह धरतायत की त्यांनी खरं तर राजीनामा द्यायला हवा, एकनाथ खडसे यांच्यावरती CBI किंवा आणखीन कुठल्या तरी वेगळ्या संस्थेमार्फत त्याची चौकशी व्हायला हवी, या आग्रहामागचं कारण काय? नाही, यामध्ये म्हणजे मला वाटतं स्वयंस्पष्ट अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अधिक बोलण्याची आवश्यकता नाही की एकनाथ खडसेजींच्या अतिशय निकटचा व्यक्ती, ज्याचं सातत्यानं त्यांच्याशी संबंध राहिलेला आहे, त्याचेही पुरावे त्या दृष्टिकोनातून समोर आलेले आहेत. आणि अनेक लोकही सांगू शकतील, त्यांच्या जवळचे असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा विरोधातले ज्यांनी खडसे साहेबांच्या कॅबिनमध्ये गेले असतील, त्यावेळेला हा व्यक्ती 24 तास त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी असतो. आता हा व्यक्ती जो गजानन पाटील आहे, तो त्यांच्या जे आमदार निवासमधल्या त्यांच्याच कक्षामध्ये राहणं, त्याचं ह्यामध्ये जे ACBनं कारवाई केलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अँटी करप्शन ब्युरो जे आहे ते या सरकारच्या अखत्यारीमधल्या गृह मंत्रालयाच्या म्हणजे अखत्यारीत ते आहे. आणि त्यांनीच 12 पंचनामे केलेत. आणि त्या पंचनाम्यामध्ये जी स्थानं आहेत ज्यामध्ये त्या गजानन पाटीलाचं वास्तव्य त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे, ते अतिशय गंभीर आहेत. म्हणजे यांचं अँटी चेंबर महसूल मंत्र्यांचं, खडसे साहेबांचं रामटेक बंगल्यावरती त्यांचं अस्तित्व आहे, त्यांच्या 6व्या मजल्यावर त्या ठिकाणी अस्तित्व आहे. आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहता त्याच्यामधले जे ट्रान्स्क्रिप्ट अजून त्या लोकांना त्यांनी दिलेले नाहीत, ही गोष्ट जरी पाहिली, परंतु FIR मध्ये जी तक्रार दाखल झालेली आहे त्याचं विवरण जर पाहिलं, त्या तक्रारदाराचं विवरण पाहिलं, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे हे साहेब आणि भाऊ कोण हा प्रश्न तर उपस्थित होतोच. परंतु गेल्या 8 महिन्यामध्ये ACBनं कारवाई करण्याकरता अनेकदा दिरंगाई केली होती. लोकायुक्तांकडे ते गेले नसते तक्रारदार, तर ही देखील अटक झाली नसती. साधा प्रश्न निर्माण होतो की जर गजानन पाटलाला अटक त्या ठिकाणी झालेली आहे, तर त्याच्या घरती म्हणजे ACB ज्या वेळेला अटक करते त्यावेळेला अनेक ठिकाणी छापे मारलेले तुम्हाला दिसून येतात. यांच्या घरी कोणताही छापा लागलेला नाही. त्या उन्मेष महाजनचं नाव त्या ठिकाणी आहे, त्यांना कुठेतरी अटक होत नाही. हे भाऊ आणि साहेब कोण, असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मला असं वाटतं की यामध्ये निश्चितपणे महसूल विभागाचे अतिशय उच्चस्तरीय त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं चर्चा झालेली आहे. माननीय मंत्री महोदय आहेत, त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि अशी ज्या वेळेला गंभीर परिस्थिती असते त्यावेळेला त्याची निरपेक्ष पद्धतीनं, अतिशय पारदर्शक पद्धतीनं चौकशी होणं आवश्यक आहे. यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या समोर आल्या पाहिजेत. जे स्पष्टीकरण माननीय मंत्री महोदय देत आहेत ते समाधानकारक निश्चितच नाही. आणि मग अशा वेळेला त्यांनी पहिल्यांदा पाय उतार झाला पाहिजे. आणि जर तुमचं 30 वर्षाचं एक चारित्र्य संपन्न तुम्ही ज्या तऱ्हेनं म्हणताय, अशा तऱ्हेचं जर तुमचं करिअर आहे, तर असा जो एवढा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला, तुम्ही बाजूला होऊन त्या ठिकाणी चौकशी करून द्यावी. त्याच्यासाठी का तुमचे नकार आहे? आणि मग अशा वेळेला जर ज्या वेळेला मंत्री महोदय असं म्हणतात की मी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे, तर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एक सामान्य व्यक्ती ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला मंत्री महोदयच नव्हे तर संपूर्ण राज्य सरकारने म्हटलं पाहिजे की त्याला उत्तेजना दिली पाहिजे की हा तुम्ही करा, त्या ठिकाणी तक्रार करा. आमचं हे जे सरकार आहे निरपेक्ष पद्धतीने त्या ठिकाणी चौकशी करेल, तोपर्यंत मी स्वतः बाजूला होतो. परंतु हे न म्हणता त्याला त्याच्यावरती दमदाटी करण्याचा प्रयत्न होतोय, त्याला दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे प्रकरण माननीय मुख्यमंत्री दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंच त्या ठिकाणी चित्र दिसतंय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की त्यांनी पाय उतारावं. मुळात नाथाभाऊ, तुम्हाला हे मान्य आहे का की पदावरनं पाय उतार झाला तर निष्पक्षपातीपणाने चौकशी होऊ शकेल? आणि जे आरोप गंभीर आहेत, म्हणजे तुमच्या अतिशय जवळची लोक आहेत, आतापर्यंत ती कदाचित सरकारमधली नसतील, कर्मचारी नसतील, पण तुमच्या जवळची, आसपासची, तुमच्या अगदी मतदारसंघातली ती माणसं आहेत. आणि अशा वेळेला हे घडतं त्याला अतिशय गंभीर पद्धतीनं तुम्ही या सगळ्या विषयाकडे बघताय का? मी अत्यंत गंभीरतेनं बघतोय. आणि सचिन सावंतांचं हे छानपैकी या ठिकाणी विश्लेषण मी ऐकलेलं आहे. या ठिकाणी जो FIR दाखल केलेला आहे
आणि ज्या FIR मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे त्यामध्ये एकनाथ खडसेंचं नाव कुठेही नाही, उन्मेष महाजनचं नाव कुठेही नाही. या संदर्भामध्ये 8 वेळा चौकशी केली, त्या चौकशीला आम्ही कुठेही अडथळा आणलेला नाही आहे. आणि या ठिकाणी सचिन सावंत सांगत असले की मुख्यमंत्री दडपतील वगैरे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हालाही, मी आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, आम्हाला असं वाटतं की हे पारदर्शक झालं पाहिजे म्हणूनच हा खटला इथपर्यंत आला. आता या संदर्भामध्ये ज्या मागचा काही घटनाक्रम मी अलीकडे दिवसभरात सांगतो आहे त्याकडे केलं पाहिजे की या संदर्भामध्ये 1 रुपयाचा व्यवहार झालेला नाही, 1 रुपयाची लाच दिली नाही, 1 रुपयाची लाच घेतली नाही. प्रकरण या संदर्भामध्ये विचाराधीन सुद्धा माझ्या टेबलवर नाही. हे प्रकरण केव्हाच फेटाळलेलं आहे. जो व्यक्ती तक्रार करतो आहे त्या तक्रारीच्या संदर्भामध्ये गेल्या 8 वर्षातला जरी इतिहास पाहिला तरी ह्यांनी अनेकांवर आरोप केलेले आहे, अनेकांविषयी तक्रारी केलेल्या आहे. त्यामुळे विश्वासार्हता किती आहे ह्याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. जे काही प्रस्ताव आहे, हा मी समजू शकलो असतो माझ्या टेबलवर प्रस्ताव आहे आणि मी विचार करतोय अशा ठिकाणी घटना घडली तर मी समजू शकतो, पण जो प्रस्तावच विचारांचा जो फेटाळला गेला, 4 वेळा फेटाळला गेला. 4 वेळा फेटाळला गेल्यानंतर हे महाशय म्हणतात की मला मे मध्ये 30 कोटी मिळाले, मला आपले मागितले, एप्रिलमध्ये मला 15 कोटी मागितले. हा तर 25 फेब्रुवारीला फेटाळला कळून दिलं तर एप्रिल आणि मे मध्ये पैसे मागणार आहे कोण? आणि जी जमीन 5 कोटी रुपयाची आहे त्याला जर तुम्ही 30 कोटी द्यायला तयार झालेत असं म्हणजे मागितले, असा कोण व्यक्ती आहे आणि असा कोण माणूस आहे की जो याच्यावर विश्वास ठेवेल? यांनी या संदर्भामध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. या संदर्भामध्ये जे आदरणीय डॉक्टर जाधव साहेब आहेत यांनी आतापर्यंत जवळपास 12-13 अधिकाऱ्यांवर असे एलिगेशन केलेले आहे. ज्यांनी या 10 वर्षामध्ये ज्यांनी मदत केली नाही अशा प्रत्येकावर, अगदी परदेशी आहेत, स्वाधीन क्षत्रिय आहेत, आमचे भाडाचे आपल्या MMRDचे अधिकारी आहेत, ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत, या 10 वर्षामध्ये प्रत्येक जणांना अगदी न्यायालयावर सुद्धा यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. असे 10 वर्षामधले अनेक अनुभव आमच्या गाठीचे आहे. आणि त्यामुळे असा उच्च विद्याविभूषित व्यक्ती की ज्यांनी या ठिकाणी या जमिनीवर स्वतः अतिक्रमणच्या झोपड्या बसवल्या असा तहसीलदारचा रिपोर्ट आहे. आणि त्या झोपड्या 2012 मध्ये काढल्यात असाही तहसीलदारने रिपोर्ट आहे. आणि त्यानंतरही या संदर्भामध्ये अनेक विषयाच्या संदर्भामध्ये या सद्ग्रस्तांचं नाव आहे. तक्रारी कायम करण्याच्या संदर्भामध्ये वारंवार तक्रारी करणं म्हणजे हॅबिच्युअल तक्रारदार अशा संदर्भामध्ये आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं आहे, राजीनामा योजना काही 1 मिनिटात देऊन टाकू. सचिन सावंत मी काही असा नाही आहे की ऑगस्ट क्रांतीचा काय म्हणतात ना, ऑगस्टीन हेलिकॉप्टरचं भानगड झाली तरी नाही म्हणू असातला मी नाही आहे. पण या संदर्भामध्ये माझा तुम्हालाच प्रश्न आहे की जो प्रस्ताव मंत्र्याकडे विचाराधीन नाही, ज्याच्यामध्ये 1 रुपयाची लाच घेतली किंवा दिली असाही कुठे उल्लेख नाही आहे, ज्या FIR मध्ये माझं नाव किंवा माझ्या OSDचं नाव त्याच्यामध्ये नाही आहे, आणि ज्या व्यक्तीचं मागचा जर इतिहास पाहिला तर अत्यंत उत्तम इतिहास आहे, ज्यांना न्यायालयावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. ज्या ठिकाणी न्यायालयामध्ये काम करणारा वकील आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. जे महसूल सचिव होते आमचे प्रधान सचिव, स्वाधीन क्षत्रिय, परदेशी वगैरे सगळे 12 अधिकाऱ्यांवर मला याच्यावरती बोलू द्या. एक मिनिट नाथाभाऊ, मुद्दा असा आहे, एक मिनिट सचिन सावंत, 1 मिनिट. नाथाभाऊ, तुमच्याकडनं आम्हाला खूप विस्ताराने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशासाठी हवेत कारण अत्यंत गंभीर असे आरोप आहेत. आणि गंभीर आरोपांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही जरी बाजू मांडत असलात तरी काही अनुत्तरित प्रश्न राहतात, ते एक एक करून खरं तर आपल्याकडनं अपेक्षित आहेत. नक्की त्याच्यामध्ये तुमच्याकडनं त्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न त्याच्यामधला जो मला विचारायचा आहे आपल्याला तो म्हणजे विरोधी पक्षनेते असताना तुम्ही याच संदर्भात, याच जमिनीच्या संदर्भात तत्कालीन महसूल मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. याचा अर्थ तुम्ही या व्यक्तीला तेव्हापासून ओळखत होतात असा काढायचा की ते एक प्रक्रिया म्हणून तुमच्याकडे एक विरोधी पक्षनेता म्हणून आलेलं पत्र होतं आणि एक विनंती आली होती ती तुम्ही तशीच तत्कालीन महसूल मंत्र्यांना पाठवली? नाही, ह्यांनी ते मला स्वतः भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी माझ्याकडे जे पत्र दिलं आहे ते पत्र आज रेकॉर्डला आहे. त्यामध्ये यांनी सांगितलं की इतके अधिकारी आहेत, यांनी संगनमत करून त्या ठिकाणी गैरव्यवहार केल्यामुळे ह्यांनी मला न्याय दिलेला नाही. आणि त्यात असंही लिहिलं आहे, खोटं लिहिलेलं आहे की ही जमीन मला वाटप करण्यात आलेली आहे परंतु ही माझ्या ताब्यात देत नाही. ते पत्र जरा तुमच्याकडे पाठवलेलं आहे, मी ते वाचून घ्या. आता ज्या ठिकाणी सरकारने ही जमीन त्यांना दिलीच नाही आणि ज्या ठिकाणी आहे ती मला मिळवून द्यावी असं ते पत्र आहे. मी त्या पत्रावर माननीय मंत्री बाळासाहेब थोरात यांना लिहिलेलं आहे, एका शेरा याच्यामध्ये आपलं पत्र लिहिलेलं आहे की असं यांचं म्हणणं आहे
हे म्हणणं तपासून त्या संदर्भामध्ये यांना मदत करावी, यांना न्याय द्यावा. आणि ते स्वाभाविक आहे, आजही माझ्याकडे आलं तर मी न्याय द्यावा असंच म्हणणार आहे. मी काही सरकारमध्ये नव्हतो, मी विरोधी पक्षात होतो, त्यामुळे सूचनाच करू शकतो, मी निर्णय घेऊ शकत नव्हतो. ठीक आहे, पण यावरून सचिन सावंत, मुळात नाताभाऊ म्हणतात की याच्यामध्ये त्यांचं कुठेही नाव नाहीये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे OSD आहेत उन्मेष महाजन, त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये कुठेही नाव नाही. असं असताना तुम्ही हे सगळं राजकारण म्हणून त्यांच्यावरती आरोप करतात की प्रत्यक्षात तेवढे पुरावे आहेत म्हणून हे सगळं झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं ACBने जे रेकॉर्डिंग त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं ट्रान्स्क्रिप्ट त्यांनी उपलब्ध करून द्यावं. पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत. तक्रारदाराची जी तक्रार आहे, आता मला नाताभाऊंनी किंवा जे खडसे साहेबांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये मला एकच साधी गोष्ट आहे, ही जमीन मी शासकीय दृष्टिकोनातून सांगतो आणि नंतर मग त्या ठिकाणी बाजारभावाच्या संदर्भामध्ये आपण बोलूया. विषय असा आहे की शासकीय दृष्टिकोनातून 2009 साली 21 ऑगस्टला या जमिनीचे म्हणजे जवळपास 10.78 एकर, जवळपास 37 एकर जमीन ही आहे. लक्षात घ्या, अंबरनाथ सारख्या ठिकाणी 37 एकर जमीन त्या ठिकाणी आहे. आता बाजारभावाच्या विषयानं जर पाहायचं झालं तर त्याची किंमत जवळपास 300 कोटी होते. आजची परिस्थिती ही आहे अंबरनाथमध्ये. नाताभाऊ कुठल्या तरी मला वाटतं गडचिरोली जिल्ह्यातले 37 एकरच्या जमिनीच्या संदर्भात बोलत असतील, परंतु ही जमिनीची किंमत त्या ठिकाणी 300 कोटी जवळपास होते. त्याचा जर बाजारभाव जर बघितलं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना कमर्शियल 33% त्या ठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी असते कुठल्याही ह्याला आपल्या एज्युकेशन संस्थेला, तर ती जवळपास 100 कोटी होते आणि त्याच्यानुसार हे 30 कोटी त्याचे 33% अशा तऱ्हेचं गणित मला वाटतं त्या गजानन पाटलाने त्या ठिकाणी त्यांना मांडलं असावं. विषय असा आहे की हे जरी म्हटलं, आता समजा माताभाऊंचं म्हणणं आपण जसं तसं मान्य करू, ही 5 कोटीची जमीन आहे असं आपण धरूया. मग शासनाचं 21 ऑगस्ट 2009चं पत्र आहे, त्याच्यामध्ये त्यांना ऑफर लेटर दिले डॉक्टर RK जाधव यांना, ते आपल्या समोर आहे. आणि त्याची 10.78 हेक्टर जमीन ह्याची किंमत त्यांनी प्रचलित बाजार मूल्य 5,54,00,000 रुपये सांगितलेलं आहे. हे 2009चं त्या ठिकाणी बाजार मूल्य त्यांनी म्हणजे शासनानं. आता आपल्यालाही माहित असेल की या संदर्भामध्ये खडसे साहेबांनी असेल किंवा अगोदरच्या अनेक महसूल मंत्र्यांनी बाजार भाव जो त्या ठिकाणी रेडी रेकनरचा रेट होता, रेडी रेकनरचा रेट प्रचलित बाजारभावाच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न या कालावधीमध्ये झालेला आहे. त्यामुळे 2009चा रेडी रेकनरचा रेट आणि आताचा 2016चा रेडी रेकनरचा रेट यामध्ये प्रचंड फरक आहे. त्यामुळे बाजारभाव तुमच्या रेडी रेकनरच्या हिशोबाने देखील प्रचंड मोठी होते. त्यामुळे मला वाटतं अर्धसत्य त्या ठिकाणी सांगितलं जाते. दुसरी गोष्ट अशी की एकंदरच ह्या विषयावरती FIR दाखल करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे FIR मध्ये की मागणी केलेल्या लाचेची रक्कम मोठी असल्यामुळे इतर लोकसेवकांच्या सहभागाबाबत खात्री झाल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी नोंदवला जाईल. याचं ट्रान्स्क्रिप्ट गेल्या 8 महिने त्या ठिकाणी ACB याच्यावरती कारवाई करत आहे. लक्षात घेतलं पाहिजे, ते समोर आहे. त्यामध्ये अनेकांची नावं त्या दृष्टिकोनातून आली असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15 कोटीची लाच मागणीचा जो तारीख आहे ती 22/9/2015 आहे. 22/9/2015 नंतर देखील ACB थांबली, त्याच्यावरती कारवाई झाली नाही. ह्यांची ठिकाणं कुठे कुठे आहेत ती माननीय मंत्री महोदयांचं प्रायव्हेट चेंबर, खाजगी म्हणजे जिथे फार कमी लोकांना प्रवेश मिळतो. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी रामटेक बंगल्यावरचा विषय आहे किंवा 6व्या मजल्यावरती विषय आहे. त्यामुळे या व्यक्तीचं वास्तव्य अनेक ठिकाणी आहे, ह्याच्यामध्येही काही त्या ठिकाणी. पण नाताभाऊ तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे की या माणसाच्या संदर्भात जो माणूस ACBने इतके दिवस जे म्हटलं जातं की 8 महिने या माणसावरती पाळत ठेवलेली आहे, हा माणूस तुमच्या इतक्या जवळ राहतो, इतक्या आसपास असतो आणि तरी सुद्धा या सगळ्या प्रकारांची तुम्हाला कल्पना नसते आणि त्यातूनही त्यांनी OSD आणि यांचे संबंध आहेत असं अनेक जण त्याच्यामध्ये म्हणतात. हे सगळं असताना तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी अजूनही त्यांची तरफदारी करताय असं म्हणायचं. OSDचं जर का तुमच्या OSDवरती तुम्ही आतापर्यंत काही शंकास्पद अवस्थेमध्ये असल्यामुळे कारवाई किंवा असं काही केलेलं आहे का? हे बघा, एक पहिली गोष्ट, सचिन सावंतांना ही माहिती नाही की या जमिनीची किंमत काय सरकारने काढलेली. याची जमिनीची किंमत आहे 77,40,000 आणि ही जमीन गुरचरण जमीन आहे. आणि ही मी काढलेली जमीन माझ्या सरकारनं काढलेली जमीन नाही, ही काँग्रेस सरकारच्या कालखंडामधली जमीन असून त्याला अद्ययावत केलेली आताची ही किंमत आहे. त्यामुळे काही आता आम्ही काढले 77,40,000 रुपये त्यांना कळवलं होतं की तुम्ही हे याची किंमत अशी 77,40,000 आहे, त्यांना कळवलं. हो, तुम्ही सांगा की मला चुकीचं असेल तर मी तुम्हाला हात जोडून माफी मागेल. मी मंत्री आहे त्या खात्याचा, त्यामुळे अधिकृतच माहिती देईल. सचिन सावंतांचा आव्हान देईल, जर 7 कोटी असेल तर त्यांनी मला दाखवावं. माझ्यासमोर पत्र आहे खडसे साहेब, हे पत्र ऐका मी दाखवतोय, तुम्ही म्हणालात ना दाखवा, माझ्या समोर आहे.
2009 सालचं शासनाच्या आणखी अवर सचिव महसूल वन विभागानं पत्र लिहिलंय, मी त्याचं वाचून दाखवतो. डॉक्टर आर के जाधव, माझं ऐका ना आधी, ऐका आधी, नंतर तुम्ही दाखवा, मी माझाही कागद दाखवतो. यामध्ये त्या ठिकाणी 77,40,000 किंमत भरावी, आपलं याची किंमत आहे ही त्या अर्जदाराला सरकारने कळवलेलं आहे. आणि त्या ऐकून घ्या पुढे, त्याचप्रमाणे अर्जदाराने 77,40,000चा चेक सरकारकडे पाठवलाय. तो आम्ही मागितला नव्हता, त्यांनी स्वतःहून 77,40,000चा चेक पाठवला. स्वाधीन क्षत्रिय ह्यांच्या नावचा पाठवला. स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना लिहिलंय की हा 77,40,000चा चेक आम्ही परत करतोय, कारण सरकारकडे ही पद्धत नाहीये, ही जमीन गुरचरण आहे, ही देण्यास शक्य नाही. हे 3 वेळा आधी निर्णय दिला, तो चौथ्यांदा पण निर्णय दिलेला आहे. त्यामुळे 77,40,000ची जमीन त्यासाठी त्यांनीच चेक पाठवलेला. आणि अशा स्थितीमध्ये एकंदर 30 कोटी लाच देणं हे एखाद्या खालच्या लहान मुलाला सुद्धा पटणारं नाहीये. आणि यामध्ये मी आणखी सांगतोय तुम्हाला की ही जमीन देत असताना ज्यांनी या संदर्भामध्ये शाळेचा आणि संस्थेचा उल्लेख केलेला आहे, यांच्याजवळ कोणतीही अधिकृत शासनमान्य शाळा नाही आहे, एक सुद्धा त्याच्यासाठी विद्यार्थी नाही आहे. जी जमीन साहेबांचं हे पटण्यासारखं पहिली गोष्ट नाही. ऐका मंदाजी, खडसे साहेब, त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही शासकीय जमिनीच्या संदर्भामध्ये शिक्षण संस्थांना त्या ठिकाणी उत्तेजनार्थ तुम्ही कमी पैशामध्ये ती देता, ही असं जर नसतं ते हेमा मालिनीला त्या ठिकाणी जमीन इतक्या कमी भावात नाही देत. ऐका विश्वास आहे. माझ्याकडे मी ते सांगितलं, अंतुलेला दिलेले आहे, विलासराव अनेकांना दिले. आता तुम्ही हेमा मालिनीला दिली म्हणून म्हणतो, तुमच्या कार्यकालामध्ये मिळालेली आहे. पण जमीन देता येत नाही. खडसे साहेब ऐका, हो, विषय असा आहे की हेमा मालिनीला मिळालेली आहे, नाही देता येत. ऐका, हेमा मालिनीला मिळालेली आहे. विषय असा आहे की ती गुरचरण जमीन आहे. आणखी तुमच्या अशोक चव्हाणांना मिळाले आहे, विलासराव देशमुखला तुम्हालाही मिळालेले आहे, तुम्हालाही अनेक मिळालेले आहेत. तो विषय नाहीये, आपण विषयांतर करूया नको. विषय असा आहे, 50 लोक राजकीय आहेत, मिळाले ना. आपण हेमा मालिनीला आत्ताच मिळालेलं आहे ना तुमच्या कार्यकालामध्ये, ज्याच्यावरती नंतर तुम्ही म्हणाल की याचं पुनरावलोकन करायची गरज आहे, ते अगोदर केलं असतं तरी मिळालं नसतं. ऐका विषय, खडसे साहेब ऐका, विषय असा आहे, त्यांनी 77,40,000 रुपये भरले, त्यांच्या मनाने भरले, हा विषय नाही. विषय त्यांनी तुम्हीच सांगितलंय की ती रक्कम तुम्ही जमा करून घेतली नव्हती, शासनानं जमा करून घेतली नव्हती. विषय लक्षात घ्या, कारण ती त्या ठिकाणी अधिकृत तशी तरी मागणी झाली नव्हती. विषय असा आहे, माझ्याकडे हे पत्र आहे, 5,54,00,000 रुपयाचा भरणा करण्याच्या संदर्भामध्ये शासनानं पत्र पाठवलं आणि ती बाजारभाव त्या ठिकाणी 2009चा सांगितला होता, लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेला रेडी रेकनर आणि याचा फरक आहे. आताची परिस्थितीमध्ये जी भाव आहे, तुम्ही त्या ठिकाणी 37 एकर जमीन या संदर्भामध्ये जर विचार केले तर किती आहे हे आपण सगळ्यांनी पाहून घेऊ शकतो. ती आजची जमिनीचा भाव 300 कोटी जवळपास आहे. आणि ह्याही परत तक्रार त्या तक्रारदाराचा अर्ज आहे, म्हणजे ही आहे तक्रार आहे की तुमचा जो गजानन पाटील वगैरे ही व्यक्ती जी आहे ती त्या ठिकाणी कुठल्या बिल्डरकडे त्या दृष्टिकोनातून व्यवहार करायचा देखील प्रयत्न करत होती. विषय असा आहे की ह्यापेक्षाही जास्त गंभीर महत्वाचा विषय जे आता मगाशी खडसे साहेबांनी सांगितलं की आम्ही म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये हे रिजेक्ट केलेलं आहे, बरोबर आहे ना खडसे साहेब. विषय असा आहे की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मेच्या 5 तारखेपर्यंत हिची प्रतच मिळाली नाही. त्यांनी आरटीआयचा अर्ज केला, लक्षात घ्या किती मोठा हा जो विषय अतिशय गंभीर आहे. आरटीआयचा अर्ज केल्यानंतर आणि त्याच वेळेला लोकायुक्तांकडे तक्रार देखील झाली होती, त्याची ती नोटीस देखील आलेली आहे. त्यावेळेला हा जो त्यांचा जो अर्ज आहे, अर्जदाराचं म्हणणं आहे तक्रारदाराचं की ही बॅकडेटेड ऑर्डर मुद्दामून त्या ठिकाणी काढली गेली 22 फेब्रुवारीची. असं जर असेल ऐकून घ्या, असं जर असेल आणि जर त्या तक्रारदाराने म्हटलेलं आहे त्याची चौकशी होणं आवश्यक आहे, पहिली गोष्ट ती जर असेल तर 22 तारखेला हे फोर्स डॉक्युमेंट करण्याच्या संदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. आणि दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये त्याच्या सगळ्या ज्या हार्ड डिस्क आहेत, टायपिंग कधी झाली, त्या ऑर्डर कधी झाली, लक्षात घेतलं पाहिजे. तारीख वेगळी कधी टाकू शकतो आपण, परंतु जर ती हार्ड डिस्क त्या ठिकाणी त्या जप्त केल्या गेल्या तर त्याचा खऱ्या अर्थानं तपास लागेल. ऐकून घ्या, मी एवढंच सांगेन हा विषय की हे किती मोठं प्रकरण आहे. आणि जर हे बॅकडेटेड आहे, जर हे फोर्स डॉक्युमेंट आहे, तर त्यावेळेला त्या कक्षा अधिकाऱ्यापासून ते ज्यांची सही त्यापर्यंत झालेली आहे ते सगळेजण त्याच्या फेऱ्यामध्ये येतात. आणि म्हणूनच
म्हणूनच तक्रारदाराच्या ह्याच्यामध्ये नुसतं तक्रारदाराने तक्रार अशी केलेली नाही, त्याचं बॅक ज्याच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय की त्याचा एक हिस्ट्री शीटर आहे, फार त्याने तक्रारी केल्या आहेत, ज्याच्या संदर्भामध्ये तुम्ही 2012ला रेकमेंडेशन लेटर लिहिताय. ऐका माझं पूर्ण होऊ द्या. ऐका 2012च्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्याच व्यक्तीला तुम्ही रेकमेंडेशन लेटर लिहिताय, ज्या जमिनीच्या संदर्भामध्ये गुरुचरण जमिनीचा निर्णय 2011ला झाला होता असं तुम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. विरोधी पक्ष नेता असताना त्यांना तुम्हाला संपूर्ण माहिती होती की गुरुचरण जमीन आहे ती देता येत नाही, तरी तुम्ही रेकमेंडेशन दिलेलं आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी नसते, सरकारची असते, असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. परंतु असं असताना या संदर्भामध्ये त्या ACBनं 8 ठिकाणी 12 ठिकाणी पंचनामे केले, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग्ज आहेत आणि हे रेकॉर्डिंग्सला पूरक अशा तऱ्हेचा FIR तुमच्या शासनाच्या गृह मंत्रालय, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या ACBनं त्या ठिकाणी FIR दाखल केलेला आहे. आणि त्या FIR मधली जी नोंद घेतलेली आहे त्याच्यामध्ये भाऊ, साहेब आणि उन्मेष अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी नोंदी हे आहे. असं असताना मला वाटतं भाऊ की या संदर्भामध्ये तुम्ही एवढा त्यांच्या तक्रारदारांना त्यांना काळा हे पेंट लावून त्या ठिकाणी करू नये. हे संदर्भामध्ये अतिशय गंभीर असे आरोप झालेले आहेत. नक्की झालं पाहिजे. या बरोबरीनं नाता भाऊ, जर सचिन एक तुला सांगतो, एक सचिन FIR माझ्या समोर आहे, तुमच्या समोर असेल, त्याच्यामध्ये कुठे भाऊसाहेब आहे, कुठे हे आहे, FIR मध्ये कुठे नाहीये, FIR मध्ये नाहीये, नक्की आहे. मुळामध्ये ही जमीन जी आहे, एक मिनिट, अरे जमीन जर गुरचरण आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्यांना मिळाली वगैरेचा प्रश्नच नव्हता, आम्ही काही हातात देत नसतो. या संदर्भामध्ये 25 तारखेला निर्णय झाला, आम्ही तो आयुक्तांना कळवला, त्याचे रेकॉर्ड आहे. आयुक्ताकडनं तो जिल्हाधिकाऱ्याकडे गेला, त्याचं रेकॉर्ड आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना पाठवण्यात आलं, त्याचंही रेकॉर्ड आहे. कुणी चौकशी करू शकतो. आता एवढं रेकॉर्ड एका दिवसात बदलणं हे शक्य नाही आहे आणि त्यानंतर पोहोच असते, त्यानंतर दिलेलं असतात. त्यामुळे ह्या संदर्भामध्ये जे काही आहे ते रेकॉर्डला आहे. 25 तारखेला जर निर्णय झाला तर त्या ठिकाणी 30 कोटी रुपये मे महिन्यात मागितले, म्हणजे मला वाटतं सचिन सावंत त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. नाही एक मिनिट नाताभाऊ, नक्की नाताभाऊ, पण मूळ मुद्दा तुम्ही जे म्हणताय, एक गुरचरण जमीन आहे, हे गुरचरण जमीन कुणालाही देता येत नाही. बरोबर आहे. 2011 नंतरचा निर्णय ऐकून घ्या. खडसे साहेब, सुप्रीम कोर्टाचा आला विषय, त्याच्यानंतर हे ठरलं. नाही खडसे साहेब, या जमीन आपण देत होतो. 2009ला या व्यक्तीला ऑफर लेटर दिलं गेलेलं आहे. 2009चा त्यांचा अर्ज आहे, तो मान्य केला गेलेला होता. या संदर्भामध्ये त्याचा रेफरन्स घेऊन कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी ऑर्डर बदलता येतात. तुम्ही ते म्हणतात की मान्य केला होता 2009 आणि 2011च्या नंतरचा निर्णय. सचिन सावंत, तुम्हाला माहिती नाहीये का? सचिन सावंत सांगितलं ते म्हणतात तुम्हाला माहिती नाहीये, कारण 2009ला तुम्ही म्हणता निर्णय झाला होता, ते म्हणतात की या संदर्भातलं ऑफर लेटर सांगतोय 2013, 2014, 2011 तिन्ही वेळा हा अर्ज फेटाळलेला आहे. हा मान्य केलाच नाही कधी. मान्य केला असेल तर मला दाखवा एखादा. मान्यता विषय नाही, मी तुमच्याकडे ते नाही म्हणताय. मंत्र्यांनी हा अर्ज फेटाळलेला आहे, कारण हा देऊच शकत नाही. हे आपल्याच मंत्र्याचं जसं तसं कायम ठेवलेलं आहे. म्हणून बोललो की या संदर्भामध्ये ज्या वेळेला पुनर्वलोकनाची तुमच्याकडे जेव्हा ही आलेली होती, त्यावेळेला हा तुम्ही पुनर्वलोकनाला घेण्याची गरजच नव्हती. पहिल्यांदा तो तुम्ही घेतलात, कारण त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे गुरुचरण जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला अर्ज आला गेल्यानंतर ऐका असा हे अर्धन्यायिक अधिकार आहे, त्याला तो न्याय द्यावाच लागतो. बरोबर आहे. मग जर असा अर्धन्यायिक अधिकाराचं देखील पुनर्वलोकन त्या ठिकाणी करता येऊ शकत असेल, तुमच्यासारखा विषय आदर्शाचा आला नाही आहे तो. ऐका 2009ला ज्या वेळेला हे ऑफर लेटर दिलं गेलं होतं, त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी तुमच्याकडे आहे का 2009चं? ते म्हणतात दिलं नाही, तुम्ही 21 ऑगस्ट मी लेटर दाखवतोय. डॉक्टर RK जाधव इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च मुंबई यांना जमीन ठाणे तालुका कल्याण. ऐका मी वाचून दाखवतो. मौजे नेजे तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे सर्वे नंबर 63 पैकी 10.78 हेक्टर आर जमीन शैक्षणिक प्रकल्पासाठी मिळण्याबाबत महोदय, उपरोक्त विषया संदर्भाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून आपण मागणी केलेल्या 10.78 हेक्टर जी जमीन आहे त्याचे प्रचलित बाजार मूल्य 5,54,00,000 एवढे आहे. सदर रक्कम कब्जे हक्काची रक्कम म्हणून शासन जमा करून उक्त जमीन शैक्षणिक प्रयोजनासाठी घेण्यास तयार आहात किंवा कसे, अशा तऱ्हेचं प्रस्तावित लेटर ऑफ इंटेंट दिले. सचिन सावंत, हा कोणी कोणाला दिलं ते सांगा. अवर सचिव महसूल विभागानं त्या ठिकाणी डॉक्टर RK जाधवानं त्यावेळेला दिला होता. विषय असा आहे की ज्या वेळेला लेटर ऑफ इंटेंट दिला जातो, ज्या तऱ्हेने आजही गुरुचरण जमीन असेल
तुमच्याकडे त्यावेळेला नाही, पण ऐका, अरे ऐका, असेल तर ऐका, त्या ऐका. काळातल्या मंत्र्यांनी ते दिले असं काय गडबड झाली त्या काळातल्या मंत्र्यांचं ते हे मला तर तुम्हाला शोधावं माहिती पाहिजे लागेल. ना, तुमचं सरकार आहे. आता परिस्थिती अशी आहे ते की आता त्यावेळेला शोधे. गडबड झाली, तेव्हा त्या कालखंडामध्ये त्यावेळेला गुरुचरण मी जमीन आता देण्याचा शोधेन. अधिकार होता खडसे त्या साहेब. कालखंडातल्या 2011 नंतर आलेला मंत्र्यांनी आहे. कसे दिले बा? 2011 नंतर आलेला नाही आहे नाही हा मी शोधावं विषय. लागेल मला. 2009 चा म्हणता विषय आहे, आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला ग्राह्यच आहे. CRZ च्या मी तुमचं का म्हणणं खडसे सत्य साहेब मानून ऐका मी त्या ऐका मंत्र्याने खडसे का साहेब दिली नाही याची चौकशी करेल. खडसे काय साहेब. व्यवहार त्यांचा ठरला होता का ऐका, काय ऐका, कारण होतं खडसे की साहेब. त्या नाही, नाही, एक कालखंडात मिनिट, नाता दिली? भाऊ, CRZ मध्ये नाता हेमा मालिनीची जमीन गेली. तुमच्या- CRZ मध्ये एक हेमा मिनिट, मालिनीची आपण जमीन गेली विषयाची म्हणून फारकत तिला नको पर्यायी व्हायला. जागा दिली. एक सेकंड. यांना पर्यायी जागा देण्याचा अधिकार सचिन होता सावंत, का? सचिन सावंत, आपण हेमा मालिनी सध्या बाजूला नाही, ठेवूया. विषय त्याचं कारण- नाही, समांतर कारण आहे. समांतर जरी असला तरी फारकत नाही, नव्हतं हेमा या मालिनी विषयाची. का आणखी कोणत्या मालिनीला मी देईल ना जे कायद्यात चौकटीत नाही, नाही, एक मिनिट. काही करू शकता नाही, असं नाही, दिसतं. नाता भाऊ, एक तुम्ही ज्या महत्वाचा दिलेल्या प्रश्न जमिनी आहे. आहे. नाता भाऊ, एक महत्वाचा हा. प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, हे सगळं जरी असलं तरी तुमच्या अवतीभोवतीची तुमच्या विश्वासातली निकटवर्तीय जी माणसं आहेत त्यांनी कुणाकडे तरी लाच मागणं हा गुन्हा होत नाहीये का, किंवा हे गैरप्रकार आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का, याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही पूर्वी म्हटलायत, अलीकडे म्हटलं तर आत्ता मला वाटतं तुम्ही थांबलेत म्हणायचे की माझ्या विरोधातलं हे कटकारस्थान आहे. या कटकारस्थानाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही प्रश्न थेट तुम्हाला विचारायचे एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये आपण चर्चा करतोय महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटवर्ती यांना ACBनी लाचखोरीच्या प्रकरणामध्ये त्याच्या ताब्यात घेतलंय. अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने काही आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. मधुकर हिले म्हणतात 30 कोटींची लाच कोणासाठी मागितली हे न समजण्या इतकं जनता मूर्ख नाही. विनोद कोळी म्हणतायत भ्रष्टाचार नेत्यांनी करायचं आणि उघडे झालं की खालच्या लोकांना अडकवायचं. दोंडप्पा नंदे म्हणतायत आग लागल्याशिवाय धूर येत नाही, सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. आणि अबिद अली सय्यद म्हणतायत भ्रष्टाचार हा एक आजार आहे, सरकार कोणतंही असो भ्रष्टाचार सुरूच राहणार. या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाताभाऊ तुम्हाला आत्ता तुम्ही या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या असतील. अत्यंत ज्यावेळेला भ्रष्टाचाराचा विषय आहे तो लोकांना चीड येते, ती साहजिक आहे. आणि आपण सातत्यानं ही अशी प्रकरणं बघत आलेलो आहोत. निकटवर्तीयांनी ज्यावेळेला असं काही केलं त्यावेळेला आपलं लक्ष नाही असं त्या वेळेला म्हणणं हे तुम्हाला संयुक्तिक वाटतं का? त्याचं कारण इतका गंभीर प्रकार तुमच्याच दालनांमधनं चालतो किंवा त्या पद्धतीची संभाषणं आत्तापर्यंत ACBनी रेकॉर्डवरती घेतलेत असं जे म्हटलं गेलं आणि त्या पुराव्याच्या शिवाय त्यांनी असं काही काम केलं नसतं. तुमच्यासारख्या इतक्या वरिष्ठ नेत्याच्या अवतीभोवतीची माणसं अशा वेळेला अडकली जातात. त्याचा नेमका अर्थ काय काढायचा सामान्य माणसाने? एकतर या संदर्भामध्ये ACBने ट्रान्समिटची अजूनपर्यंत त्यांना कागदपत्र दिले नाही. दुसरं या व्यवहारामध्ये 1 रुपयाची लाच दिली नाही, 1 रुपयाची लाच घेतली हे नाही. मागितली तर मागितली हा गुन्हा नाहीये का? नाही, एक सांगतो ना हा. मी तर तुमच्या नावानं सुद्धा मागू शकतो की आय बीन लोकमतने मला 1 असं- कोटी मागितले हे प्रकरण दडपण्यासाठी. त्याला काही तथ्य पाहिजे ना. नाही, पण हे तर काय आता त्यांचं हे काही सरकारी ACBचं म्हणणं आहे की माणसं पुरावे आहेत, थोडे- ACB ऐकून कडे घ्या. पुरावे आहेत तुम्ही म्हणून ऐकून त्यांनी घ्या. अटक केले ना. हो, तुम्ही ऐकून घ्या हा. माझं. या संदर्भामध्ये हे शासकीय माणसं नाही, हे अशासकीय माणसं आहेत. 1 रुपयाची लाच दिली नाही, 1 रुपयाची लाच घेतली नाही. या संदर्भात माझ्या टेबलवर कोणताही विषय असा नाही की ज्याला पैसे दिल्यानंतर मी मंजूर करू शकेल. हे गुरचरीण जमीन आहे, या विषयीचे निर्णय आधीच पुरे मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की या व्यक्तीविषयी जेव्हा मी माहिती घेतली, तुम्ही म्हणालात की कोणी षडयंत्र आहे काय, मला निश्चित वाटलं की याच्या मागे कुणीतरी असलं पाहिजे, कुणीतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल. कारण नाथाभाऊ हे माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला 30-35-40 वर्ष झाली मी राजकारणामध्ये काम करतोय आणि हे नाथाभाऊ म्हणून माहिती आहे सगळ्यांना या संदर्भामध्ये की हा यामधून असे अनेक आरोप माझ्यावर झाले खोटे नाटे. कधी म्हणतात दाऊद बरोबर गेला, माझा फोनच वर्षापासून बंद आहे तो नंबर, आणि म्हणे दाऊद बरोबर फोनवर संपर्क. जे काही असेल हे वेगवेगळ्या माध्यमातून नाथाभाऊला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, महाराष्ट्रातील जनता ओळखते आहे. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की यांनी जे तक्रारी केल्यात आतापर्यंत 8 वर्षामध्ये, त्या तक्रारी वाचल्यानंतर मी आज सकाळी फाईल पाहिली. त्या फाईलमध्ये ह्यांनी बाळासाहेब थोरातांविषयीची तक्रार आहे, त्यांनी यांच्या बाजूला निर्णय दिला नाही. बाकीच्या पुढच्या कालखंडामध्ये परिवहन खात्याला जागा दिली म्हणून परिवहन खात्याच्या कमिशनरनेही याच्यात गैरव्यवहार केला, प्रवीण परदेशीने गैरव्यवहार केला, स्वाधीन क्षत्रियने गैरव्यवहार केला, प्रधान सचिव त्या कालखंडामधल्या नगरविकासचे मनुकुमार श्रीवास्तव यांनी गैरव्यवहार केला, परिवहन आयुक्त सहस्रबुद्धे यांनी गैरव्यवहार केला, MMRDचे सर संपत कुमार यांनी गैरव्यवहार केला, यांनी भ्रष्टाचार केला. अशा निदान 12-13 अधिकाऱ्यांवर यांनी आक्षेप घेतले. या संदर्भामध्ये लेखी आहे, हे सगळं पुराव्यानिशी आहे.
आता ह्याचं असं आहे की त्या कालखंडात तर मी नव्हतो सरकारमध्ये, बाळासाहेब थोरातांनी निर्णय दिला, बाळासाहेब थोरात भ्रष्ट आहे म्हणून यांनी या संदर्भामध्ये आरोप केलेले आहे. म्हणजे या संदर्भामध्ये यांची हॅबिच्युअल तक्रार करणारा हा माणूस आहे असं मला वाटतं, आणि म्हणून याच्या मागे कुणी आहे असं मला वाटत नाही. म्हणून या तक्रारीची सखोल चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. यामध्ये अनेक विषय असे आलेले आहेत या संदर्भामध्ये की या संदर्भामध्ये जो व्यक्ती तक्रार करतो आहे त्याची विश्वासार्हता तपासण्याची आवश्यकता असते. तुम्ही म्हणताय की आता एसीबीने या संदर्भामध्ये केले, मग एसीबीकडे तक्रार ह्याने आधीच का नाही केली? जर 2 वेळा पडताळणी झाली, 3 वेळा पडताळणी झाली, त्याच वेळेस तक्रार का नाही दाखल केली गेली? आता हे सगळे फाईल निकाली लागल्यानंतर या संदर्भामध्ये तक्रार दाखल पुरावे केली पुरावे ज्या वेळेला त्यांच्याकडे आले त्याच वेळेला ते अटक करू शकतात. खडसे साहेब आता तुम्ही या थोडीशी दिशाभूल करताय. तुमच्याकडे एकच मुख्यमंत्र्यांकडे मिनिट. आहे. खडसे साहेब एक मगापासून मिनिट. आपण अर्ध सत्य सांगू नका. ग्रामपंचायतचा ऐका या ना. ठिकाणी ज्या एक खडसे साहेब. ग्रामपंचायतीला त्या 1 मिनिट त्या ग्रामपंचायतीला सरपंचाला एनओसीची मागणी केली, त्याने सरपंचाने मागणी केली नाही म्हणून यांनी काय तक्रार केली एसीबीकडे? त्या सरपंचाने 200 कोटी रुपयाची लाच मला मागितली, ही एसीबीकडे तक्रार केली. म्हणजे एखाद्या सरपंचानं 200 कोटी रुपयाची लाच केली, मागितली, अशा स्वरूपाचे प्रवृत्ती 4 वर्षापूर्वी हा प्रकार घडला एसीबीकडे, 3 वर्षापूर्वी 200 कोटीची लाच मागितली. पण त्याच तक्रारदाराच्या तक्रारीवरती आता अटक झाली, हे पण सत्य आहे ना? त्याच तक्रारदाराच्या तक्रारीवरती आता अटक. आरोपिता हा गजानन पाटील आहे. आरोपिता अटक हे गजानन पाटील झाला. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे की एफआयआर दाखल केला पाहिजे, ताबडतोब चौकशीसाठी ताब्यात घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट खडसे साहेब आता मला बोलू द्या. खडसे साहेब मला बोलू द्या. विषय असा आहे की तुम्ही जे सांगितलं खडसे साहेब, पहिल्यांदा अटक केली पाहिजे, पहिली गोष्ट चौकशी केली अशी पाहिजे. आणि याही घटनेमध्ये कोणत्याही एजन्सीकडनं चौकशी करायची आमची तयारी आहे. ठीक आहे, तुमची तयारी आहे. तुम्ही नका करू, आमचं तेच म्हणणं आहे. आहे यामध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे. पाटील माझ्या मतदारसंघातले नाही म्हणाले, मी घाबरलो नाही कधी. नाही त्यामुळे गेल्या वेळेला तुम्ही एकाला म्हटलं त्याच्यानंतर ते फोटो आले. सादरे प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना मी ओळखत नाही असं म्हटल्यानंतर त्याचे फोटो तुमच्या बर्थडे विषय ह्याच्यामध्ये आले होते, हे लक्षात घ्या. त्यामुळे असं काही झालेलं नाही असं नाही. पहिली गोष्ट नाही खरं साहेब ऐकून घ्या. आता मी ऐकलं आम्ही तुमचं. पहिली गोष्ट यांच्या कार्यालयामध्ये खडसे साहेबांच्या कार्यालयामध्ये एसीबीचा ऐका ना नाथाभाऊचा उपयोग करून घ्यायचा. आपला काहीतरी तुमचंच वक्तव्य सांगितलं मी. काय झाला विषय नाही, तुमचं वक्तव्य सांगितलं की त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, त्याचे फोटो निघाले तुमच्या विरुद्ध. तुम्ही परवा दिवशी म्हणाले तुमच्या बरोबर ऐका बरोबर नाथाभाऊचं बोलणं झालं. खडसे साहेब ऐका, माझा फोनच बंद होता. इतकं त्रस्त होऊ नका, इतकं त्रस्त होऊ नका. नाथाभाऊचं नाव आलं की लोक आपल्याला बऱ्याच वेळा वरिष्ठ मंत्री आहात तुम्ही, इतके वर्ष. नाही नाथाभाऊ, असं आहे, लोक आवडीने नाही बघणार हे. काय हे या असे गंभीर आरोप होतात त्याला लोक आवडीने नाही बघणार. कष्टाने आम्ही उभं राहिलो बघतायत, काय कोणाच्या उपकारावर राहिलं, उपकारावर नाही आहे, माझ्या पक्षाच्या बळावर उभं राहिलेलं काही समजणार नाही. पहिली गोष्ट अशी की आपण तथ्यांवर बोलूया. विषय असा आहे की त्यांनी एफआयआर त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर जो जबाब घेतलेला आहे त्या जबाबामध्ये त्या ठिकाणी संभाषण आहे. अधिकाऱ्यांनी हे संभाषण तपासून ते चुकीचं आहे का बरोबर आहे अधिकाऱ्यांना देखील माहिती होतं. त्यांचे 3 संभाषणं आहेत, त्यात गजानन पाटलाची. पहिली गोष्ट, गजानन पाटील म्हणाला, काय म्हणाला तुम्हाला ते ऐका ना एवढं काय त्रास होतो आपल्याला? बरेच प्रश्न उत्तर द्यायचे. आपण ऐकूया ना, आपण त्यांच्याकडे काही. माझं तर मत आहे आपण फोन लाईन वरती त्या रमेश जाधवला घेऊया. तुम्ही जर आव्हान, आम्ही माझं म्हणणं असं आहे की रमेश जाधवला आपण घेऊया ना फोनवरती, चर्चा करता येईल आपल्याला. त्यांना त्यांच्याशी बोलायचं असेल तर त्यांच्याशी बोलूया आपण. मला मीटिंग आहे दुसरी. आपण बोलू. नाही नाथाभाऊ आपण मूळ मुद्दा असा आहे. मूळ ऐका, मला मंदारजी माझं बोलणं झालं नाही. खडसे साहेब बरेच बोलले, त्यांना कदाचित माझं बोलणं थोडंसं लोकांपर्यंत पोहोचेल, त्याने त्रास होईल असं वाटतंय त्यांना. नाही नाथाभाऊ बोलतील, मला वाटतं. हे बघा सचिनजी, ऐका ना खडसे साहेब, किती त्रास घेताय तुम्ही? कागदपत्र बोलतात या ठिकाणी, कागद आहेत माझ्या हातात, मी काही बोलत नाही. इतिहास आहे, ऐका खडसे साहेब, इतिहास आहे. मी कागदपत्रांशिवाय कुठल्याही तऱ्हेचं बोलणं केलेलं नाही. जी कागद आहेत तीच बोलतो मी. चौकशी करायची तर बाळासाहेब थोरातांपासून करावी लागणार. विषय करा ना तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्या अखत्यारीमध्ये एसीबी आहे, तुमच्या कार्यालयामध्ये. ऐकून घ्या खडसे साहेब, ऐका विषय असा नाही, गांभीर्य आहे त्याचं, तुम्ही लक्षात घ्या. तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये गृहमंत्रालय एसीबी त्याची चौकशी करते. आणि तुम्ही म्हणताय आतापर्यंत काय बोललं, हे चौकशी चालू आहे 22/9/2015 चालू आहे, गेल्या 8 महिने चौकशी चालू आहे. लक्षात घ्या,
8 महिन्यानंतर हा FIR त्या ठिकाणी घेतलेला आहे महिन्याआधी का नाही अधिकाऱ्यांनी. गुन्हा दाखल जर झाला? त्यांना तर तक्रार घ्यायची असती 22 का नाही गुन्हा घेतला दाखल पाहिजे केला? होता. का त्यांनी का नाही FIR घेतला? केला? कारण दबाव याचा होता त्याच्या हेतू विशेष संदर्भामध्ये. शंका आहे. लोकायुक्ताकडे गेलं नसतं जर तरी तुम्हाला झालं त्याच्यामध्ये नसतं. विषय असा आहे की एक- तुमच्या एक- एक- एक मिनिट. तुम्हाला नाही, जर- गंभीर आरोप केलाय, एक- गंभीर एक- एक- दाखल एक- केले आधी. एक- तुमच्यावर गंभीर आरोप आहे. का नाही केला या लोकांनी? तुमचा निकटवर्तीय त्या ठिकाणी निकटवर्तीय तुमच्या ते कॅबिन मध्ये जवळचाच असतो, आहे. तुमच्या रामटेक बंगल्यावर आहे. असतो, तुमच्या त्या प्रश्नच ठिकाणी नाही. 6व्या मजल्यावर असतो आणि तिथे ते कॅबिनमध्ये रेकॉर्डिंग अगदी होतं. सचिन असं सावंत जर रेकॉर्डिंग असं- त्यावेळेला बघा, तुमच्या एकनाथ ठिकाणावर खडसे केलं असं आहे असेल की ज्याच्या तर तुम्हाला त्याची कॅबिनला जबाबदारी घ्यायला 10,000, नको. 1500 तुमच्या लोक कार्यालयामध्ये काय होत कुणालाही आहे हे तुम्हाला विचारा. जर माहित नसेल तर इथे राज्याचं कुणालाही प्रशासन कसं होणार? प्रवेशासाठी बंदी नाही. माझ्या एक घरी लक्षात बंदी घ्या. नाही. कोणीही विषय विचारा त्या कुणालाही. ठिकाणी इतका 1000-1500 गंभीर आहे लोक दररोज माझ्या की कॅबिनला या असतात, संदर्भामध्ये दररोज. तुमचा आणि मी गजानन विचारत पाटील, सुद्धा नाही कोणा तुमचा पक्षाचा आहे, निकटवर्तीय, काय तुमच्या कामानिमित्त त्या आला. ठिकाणी त्यामुळे मला काही त्या आर्थिक संदर्भात बसून माझा व्यवहार एक- करण्याचा एक- प्रयत्न मी काय असा करतोय. appointment वाला 30 मंत्री कोटीची नाहीये. लाचेचा विषय जो नाही, आहे नाही, ऑन मी रेकॉर्ड असं आलेला म्हणण्याचा आहे. मंत्री नाहीये. अगोदरचा 15 कोटीचा ऑन माझ्याकडे रेकॉर्ड जेवढे विषय आलेला येतात आहे तेवढ्यांना मी आणि भेटतो. हे असं त्यामुळे असताना निकटवर्ती तुम्ही या असलेला ठिकाणी काय? बसून त्या जो आम्ही clean दोषी sheet जसं असेल गव्हर्नमेंट त्याला तुमचं आहे शासन झालं तसं पाहिजे. त्यांना एक भेटा की आम्ही तर आम्हाला एक clean मिनिट sheet एक देऊन मिनिट जाईल. सचिन हे चव्हाण चुकीचं आहे. सचिन चव्हाण एक मिनिट नाता भाऊ दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. नाही नाही झालं म्हणून पाहिजे तर पण बोलतोय, नाता भाऊ, बाजूला एक- व्हा. एक- एक मिनिट एक मिनिट तुम्ही असू शकता. प्रत्येक माणूस भ्रष्ट आहे. यानं नाही, 200 कदाचित कोटी दोषी रुपयाची तुम्ही लाच असू शकता. मागितली. एक मिनिट. त्याच्यामध्ये हा या अधिकारी दोषी, जबाबामध्ये त्या न्यायालयावर साहेब, भाऊ प्रश्नचिन्ह कोण आहेत? निर्माण करणं याची त्या ही ठिकाणी प्रवृत्ती माहिती जी आहे नव्हती. नाता भाऊ, नाता भाऊ. तक्रारखोर प्रवृत्ती आहे. या नाथा भाऊ ठिकाणी साहेब, एक भाऊ मिनिट कोण सचिन 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 एक मिनिट नाथा भाऊ तुम्हाला जो प्रश्न अत्यंत गंभीर त्यांनी मगाशी उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 7 ते 8 महिने हे प्रकरण चालू होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ACB वरती सुद्धा दबाव होता. अशा प्रकारचा दबाव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? कारण आता अखेरीस पुराव्यासह तक्रार दाखल झाली, त्याला अटक झालेली आहे. हे बघा पुराव्यासह असेल नसेल ACBला कुणाचाही दबाव नाही. दबाव असता ती केस होऊच दिली नसती. तुम्ही काय समजता? आमचं सरकार इतकं पारदर्शी आहे की मुख्यमंत्री असो का मी असो आणि म्हणून हे चौकशी झाली. लोकायुक्ताकडे गेलं नसतं तर झालं नसतं. कधी आजही झाली नसती. लोकायुक्तांकडे गेल्यानंतर त्यांनी जाब विचारला त्यावेळेलाही झालेला आहे खडसे साहेब. हे लक्षात घ्या. आणि या अगोदरची अनेक प्रकरण आहेत. मी तक्रार केली. ऐका मला फक्त एकच विषयाचं आहे. मला एकच विषय ऐका त्या संदर्भात समोर सत्य येऊ द्या. खडसे साहेब अगदी एकच बाळासाहेब थोरात खडसे साहेब सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे असं तुम्ही म्हणालात. आम्ही तर करू ना ऐका, ऐका, ऐका. चौकशी. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मी असं म्हणालात तुम्ही की या ठिकाणी कोणी तक्रार केली त्याचा FIR घेतला पाहिजे म्हणालात ना तुम्ही. बरोबर आहे. मी स्वतः हो, त्या ठिकाणी घेतला पंकजा पाहिजे. मुंडेंच्या विरोधामध्ये जाऊन 1000 पानाचा बाण नाही, देऊन नाही, तक्रार आपण केली. ऐका, ऐका. पारदर्शी नाही, नाही, नाही. ऐका, ऐका. विषयांतर नाही मंदारजी विषयांतर नाही. गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गिरीश महाजनांनी 100 कोटीची लाच मला ऑफर केली असं ज्यावेळेला म्हटलं त्यावेळेला देखील आम्ही तक्रार केली होती पण ती झाली नाही. परंतु ह्या एवढा विषयामध्ये मोठा भ्रष्टाचार 8 महिने सोनिया त्या गांधीचा ठिकाणी काढला. ACB पिताजीने निश्चितपणे स्वतः त्याची त्याच्यावेळेस पाठपुरावा करत काय होता. FIR करा. त्याचं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी आदर्श होतं. घोटाळ्यामध्ये एका वेळेला तर अशोक ACB चव्हाणांनी तुमच्या एवढं कार्यालयामध्ये केलेलं तुमच्याशी आहे. संवाद नाही, साधण्याचा नाही, त्या एक ठिकाणी मिनिट, गेला नाथा होता. भाऊ, हे नाथा लक्षात भाऊ, घ्या. आपण आदर्श घोटाळा वगैरे बाजूला ठेवूया अशासाठी की तुम्ही आतापर्यंत हा सगळ्यात कदाचित गंभीर आरोप तुमच्यावरती आतापर्यंत इतका नाही, या अगोदर झालाय. नाही नाही अधिक अधिक माझ्यावर झाले असतील. भरपूर आरोप ACB झाले. आरोप तुमच्या आरोप झाले कार्यालयाचा असतील, दोनदा पण दुसरा तुमच्या आहे. अवतीभोवतीची एक व्यक्ती इतकी अहो, ज्या थेटपणे झाडाला अडकली फळं येतात त्याला जाते. दगडं मारतात. हो नाही, नाही. एक्साईज का बाबळीला दगडं एक्साईजची मारतात ज्या का? वेळेला विषय आला होता त्या बाळासाहेब जाधव का बाळासाहेब पाटीलाचा त्यावेळेला तुमच्या पीएचा अगोदर एका ट्रान्सक्रिप्ट मध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांदा नाही, नाव करतायत घ्यायला काय तुमच्या कार्यालयामध्ये त्यावेळेलाही कार्यालयामध्ये सावंतांनी ACB मला चे झाले लाच होते हे मागितली, लक्षात हे घेतलं पाहिजे. ही दुसरा वेळ आहे. हा. हे दुसरा वेळ आलं आहे. का? नाता भाऊ हे असं बघा, नाही. काँग्रेसच्या माणसांनी आपल्याला जे नैतिकता तुम्ही मला मला शिकवावी. विरोधी पक्ष नेते तुम्ही म्हणून मला तुमची नैतिकता सगळी भाषणं शिकवावी. काढली तर याच्यापेक्षा ज्या वेळेला नवं तुम्ही जे आश्चर्य सांगत कोणतं होतात आता का एक त्याच्या उलट एक- जात एक आहे. मिनिट नाथा भाऊ एक थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये एकूण जी मंत्रिमंडळाची चर्चा सुरू होती, विस्ताराची चर्चा सुरू होती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी हे सगळं प्रकरण आलंय असं तुम्हाला वाटतंय का? किमान अगदी मोकळेपणाने तुम्ही सांगू शकता असंच जर का होत असेल तर तुम्हाला कदाचित टार्गेट करण्यासाठी हे प्रकरण आलंय असं तुम्हाला म्हणायचं? मला अजिबात म्हणायचं नाही आहे. नाथाभाऊ सक्षम आहे आणि मी माझ्या कर्तृत्वानं आलेला आहे. माझ्या पक्षानं सातत्यानं 40 वर्ष मला मदत केलेली आहे. एक माझ्यावर बोट दाखवू शकला नाही. तुम्ही 100 बोटं दाखवा, 100 खोटे आरोप करा. नाथाभाऊ पूर्णपणे सक्षम आहे. मला माहिती आहे की 40 वर्षातलं माझं जे आजपर्यंत आयुष्य आहे मी पक्षाशी प्रामाणिक करून माझ्या निष्ठेवर राहिलेलं आहे. तुम्हाला जर असं वाटलं 1 मिनिट सत्तेवर राहणार नाही, मी 1 मिनिट नाही राहणार. मी याच्यातला वेळ आली ना लाचार भाऊ. नाही आहे की आरोप केले तरी राहा अशातला लाचार माणूस नाही आहे. मी काँग्रेसचं सगळं चारित्र्य पाहिलेलं आहे. नाही नाही, आपण आम्ही दिले राजीनामे. एक- एक- आमच्या एक- एक मिनिट राजकारणामध्ये नाथा राजकारण फेकला असा. भाऊ, नाथा भाऊ जर उद्या चौकशी सुरू साक्षीदार आहे झाली तुमचा 40 वर्षाचा. नाही नाही नाथा भाऊ त्यामुळे मी काय याच्यातला लाचार माणूस नाही आहे नाही तुमच्यासारखा. नाही नाथा भाऊ आपण तो विषय बाजूला हे ठेवूया. बघा, मूळ मुद्दा चौकशी राजकारणाचा होईल. नाही एक मिनिट चौकशीला पदावर तुम्ही राहिलं तर सामोरं जाल माझ्यासारखा का? नालायक माणूस तुम्ही- नसेल. पण महाराष्ट्रातली जनतेला माहिती आहे की नाथाभाऊ काय आहे
अशा लहानसहान या अशा गोष्टींना मी घाबरणारातला नाही. तुम्ही किती बदनामी करण्याचा प्रयत्न करा. अहो, या तुमचं माणसाला गृह जर मंत्रालय केलं असेल तर त्या ठिकाणी भोगेल. कारवाई करतंय. नाही, तुमच्या बदनामी कोण निकटवर्तीयांवरती करते? कारवाई बदनामी कोण करतंय. करते? नाताभाऊ तुमची बदनामी कोण करते? कारण अरे असं आमच्या आहे. सरकारनं कारवाई केली नाही. मग ती जर सरकारने आम्हाला कारवाई नाही केली, करायचं तर तुमचा आम्ही नसतं निकटवर्ती केले. सापडला आमच्या त्याच्यामध्ये. सरकारनं कारवाई केली, त्या आम्ही ठिकाणी चौकशी निश्चितपणे केलेली त्याचं आहे. रेकॉर्डिंग सापडलेलं आणि आहे यापुढे आणि चौकशी याच्यामध्ये राहणार. भाऊ आणि साहेब हे नाव घेतलंय त्याने. एक 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 कुठला प्रश्न भाऊ आणि विचारायचा. साहेब वाचून आहे ना, दाखवा त्याचा जरा जबाब हातामध्ये. आहे. कोणत्या जबाब एफआयआर आहे. भाऊ आणि साहेब आहेत? म्हणजे आता आमचं तेच काहीतरी म्हणणं आहे जबाब की हे तेवढा- जर अशा जबाब तऱ्हेचा तुमचा त्या ठिकाणी 200 जबाब कोटी रुपये लाच बदलायचा, मागल्याचा पण आहे. ट्रान्सक्रिप्ट बदलायचा इतिहास आहे. 200 कोटी ACB च्या रुपये वरती लाच दबाव वाढवून मागल्याचा त्या ठिकाणी जबाब आहे का? ट्रान्सक्रिप्ट बंद होऊ एखाद्या शकतात. सरपंचाला नाही, दोन सचिन कोटी सावंत रुपये तुमच्याकडे तो जबाब आहे का? काम आहे. निश्चितपणे सचिन आहे. सावंत तुमच्याकडे तो माझ्याकडे जबाब जबाब आहे आहे. भाऊ आणि याच्यामध्ये- नाव घेतलेली हे जबाब बघा, आहे. ऐका, ऐका. सांगतोय, गजानन मी पाटील काय यांची सांगतोय? भेट घेतली काय असता सांगतोय? तुम्हाला ते पैसे जमा करावे लागतील. मग तशा जबाबाला पद्धतीने काय? ते काम होईल. आणखी सोमवारच्या जबाब- पुढल्या हप्त्यात बैठक लावू ज्या साहेबांकडे. व्यक्तीने- ज्या दुसरा व्यक्तीने दुसरा 200 काय काय कोटी रुपये घेतले, दुसरा आता ज्याची एक गजानन पाटील शाळा काय नाहीये, म्हणतात, ज्याचा एक आता ते विद्यार्थी कसं नाहीये, करायचं मी त्या ठरवतो ना. माणसाच्या जमिनीवर तुम्हाला स्पेशल स्वतःच्या निरोप येईल. अतिक्रमण झोपड्या बैठकच लावतो बांधल्या. भाऊंच्या सोबत. आमच्या रात्री तर चर्चा तहसीलदारांना होऊनच गेली ना काढायला आपली. लावल्या. तिथले भाव तसेच एक त्यांनी एक- तपास एक केला मिनिट, ना हा साहेबांनी. जबाब झाला. हा पोलीस ज्या वेळेला एका तक्रारदाराकडनं येतो तो जबाब झालेला आहे. हा तुम्ही ग्राह्य आता धरणार आहात की पुरावे ग्राह्य धरणार आहात? नाता भाऊ त्या पुराव्यांचा आधार हे बघा, हे जबाब आहे, हे अनेक वेळा बदलता. एफआयआर मध्ये काय लिहिलं त्याच्यावर चर्चा करा. नाही, एफआयआर वरती असं नसतं विषय. एक लक्षात घ्या, तुमची चार्जशीट दाखवलेली त्यावेळेला सगळं अरे, येईल. इथं कोण पहिली गोष्ट नाकारतोय? एफआयआर मध्ये जबाबच असतो. सचिन, आम्ही- एफआयआर मध्ये जबाब असतो. हे बघा, एफआयआर मध्ये निर्णय नसतो. या ठिकाणी साहेब, असं नाही खर्च चौकशीला नाही काहीतरी आपण म्हणत बोलायचं. असते आम्ही. तुम्ही म्हणता तुमच्यासारखे 5 कोटीची आम्ही जमीन पळून आहे, जाणार आहे नाही, जमीन 300 नाथावर कोटीची. नाहीच नाही. आपण मान्य करायचं 5 कोटीचं नाही, मान्य करायचं. एक- तुम्ही जे एक- म्हणाल ते एक- आम्ही तसंच अरे, घ्यायचं 3,000 का? कोटीचं ह्याला काय असू अर्थ द्या. नाही ना. नाही, नाही, या एक ठिकाणी मिनिट, त्यांना सचिन पत्र सावंत. दिलेलं आहे. 37 एकराची जमीन थोरातांनी 300 कोटी सांगितलेलं रुपयाची आहे, जवळपास या तिकडे आहे. एक- लोणाचा एक- प्रोजेक्ट एक- चालू आहे एक- बाजूला. एक मिनिट, नाताभाऊ वेळ थोडा कमी आहे हे आपल्याकडे. नाथाभाऊनं ठरवलेली किंमत नाही. नाही नाताभाऊ किमतीच्या आलं का किमतीमध्ये लक्षात? जायला नको तुमच्या आपण. सरकारनं ठरवलेली नाताभाऊ किंमत आपण किमतीमध्ये नाही. जायला नको कारण काय रेडी असं आपण रेटचे रेट्स आणि केलेले. प्रत्यक्षातले आणि मार्केटचे गुरकरच रेट्स वेगवेगळे जमीन आहे. आहेत. कोण त्यामुळे वेडा माणूस आहे हो? नाही नाही आपण ते त्याच्याकडे गुरकरच जायला नको आहे. जमिनीसाठी देत बसेल असा कोणी मूर्ख माणूस आहे का ज्याला 5 कायदे कोटी माहित 54 लाख समजतात? 2009 ला सांगते अख्खे- ऑफिशियल रक्कम त्या ठिकाणी हा. नाही, गव्हर्नमेंट 2009 ला जर का 2016 अशा प्रकारची किती order आली वाढली? असेल तर ती बॅक इफेक्टने जाऊ शकते का? मला हाही ते प्रश्न बाळासाहेब त्याच्यात उलटं होते का? आता काय कमी आलं का जमिनीचे? एक प्रश्न नाताभाऊ तुम्हाला विचारायचा आहे. वरिष्ठ पातळीवरनं उच्च पातळीवरनं जर का येणाऱ्या काळामध्ये चौकशी होणार असेल तर तुम्ही तत्पूर्वी म्हणजे तत्कालीन त्या परिस्थिती पुरता तुम्ही हे जे पद आहे महसूल मंत्री पदाचं त्याच्यावरनं बाजूला होण्याची तुमची तयारी आहे का? अरे 1% जरी दोषी आढळलो 1% तरी 1 मिनिट राहणार नाही. तुमच्यासारखा लोचट आणि लाचार त्याच्यामध्ये माणूस काय नाहीये. तुम्ही चौकशी 1% करायची आणि तुम्हीच त्या ठिकाणी ठरवायचं 1% का? जरी असलं तरी. तुम्हीच ठरवायचं का? हा. लोचट आणि लाचारचा अशातला विषय नाही माणूस साहेब. उभा आमच्यासारखं 40 लोचट लाचार काय वर्ष विषय आहे? आम्ही मेहनत काय त्या केल्या पदावर नाही आहोत. राजकारणामध्ये एक धक्का लागू दिला नाही. अनेक थकले, अनेक गेले घरी 40 वर्षामध्ये. अनेकांनी आमच्यावर आक्षेप घेतले, थंडे झाले सगळेचे सगळे. आणि 1% जरी असला तरी राजकारणातून निवृत्त नाही होईल. पण ते पदावर काय ठीक लावलंय? ते आहे कधी होणार? नाताभाऊ ते ठीक आहे पण हा, या तुमच्या आसपासची जी कधी माणसं होणार? आहेत मी काय त्या आदर्श घोटाळ्यासारखा अशोक चव्हाण सारखा अहो, त्या सुरेश प्रभूंचा घेतला का राजीनामा? त्यांचा फ्लॅट आहे तिकडे. एक मिनिट आपण हरकत नको घ्यायला विषयाची. एक 100 आरोप झाले. संचतीचा काय भाऊ? नाताभाऊ त्यांच्यावर ज्या आरोपाची आपण चर्चा नकोय करायला अशासाठी की तो आरोप आता तुमच्यावरती आहेत आणि ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही सांगितलंय माझी भूमिका स्पष्ट सांगितली. तुमच्या आसपासची जी माणसं स्पष्ट आहे. तुमच्या जवळच्या माणसांवरती कारवाई तुम्ही करताय का? ऐका ह्यांची आणि आला तर त्या एक गजानन राहणार. पाटलाची हे तुमच्यासारखे पत्रिका आहे माझ्याकडे. आचरण लोचट माणूस ऐका, ऐका. स्वाभिमान गजानन पाटलाची पत्रिका आहे. कसली पत्रिका आहे? त्यांच्या लग्नाची, त्यांच्या मुलाच्या लग्नाची. हा, त्याच्यामध्ये लग्नात कशाला मी त्यांच्या जन्मापासून ओळखतो. लग्नाचं विशेष कशाला नाही. पत्रिका सांगतो? आणि मग असा व्यक्ती आणि जन्मापासून माझ्या ओळखलेला गावचा आहे. व्यक्ती तुम्हाला माझ्या काय ओळखतो? एक- कार्यालयामध्ये जाऊन एक तिथे शक्यता- पैसे नाही, मागतो. नाही, पत्रिका कशाला पैसे काढता? मागतो. अरे नाही, तो माझा सरपंच होता, माझा अरे तुमच्या सैन्य होता. कार्यालयामध्ये मी काय तुमच्या असं अँटी तुमच्यासारखा चेंबरमध्ये पैसे नाकारणारा माणूस मागतो. आहे? नाताभाऊ एक होता. शेवटचा मी हे बघा प्रश्न. मी कधीही नाकारलं नाही. तुमच्यासारखा मी लोटा घेत नाही मागे असा जेवायला जाता लोटा लपवायचा. नाही, एक- भूमिकाची एक- स्पष्ट भूमिका आहे माझी. नाताभाऊ नाही, फार त्रास होतोय आपल्याला, मला समजायचं. कोणी नाही, चूक केली कसं आहे? असेल त्याचा पाप फार तो त्रास भोगेल. होतोय आपल्याला. हे बघा ज्यानं याची विषय केला असा आहे असेल तो की भोगेल. अनेक प्रश्न अजून यायचे. नाही ठीक आहे एक मिनिट सचिन सावंत. नाताभाऊ एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. जर ही माणसं तुमच्या अवतीभोवती जे तुम्ही म्हणता जन्मापासून त्यांना ओळखतायत, इतके वर्ष राजकारणामध्ये तुम्ही असताना तुमच्या आसपासची माणसं तुमच्या अपरोक्ष असं काही करतील याच्यावरती सामान्य जनतेचा विश्वास बसेल का? एक आणि दुसरं जर ती दोषी ठरली तर त्यानंतर तुम्ही काय करणार आहात? अहो दोषी ठरले शिक्षा होईल, फाशी लागेल. या ठिकाणी या माणसाचं अहो, याला का फाशी लागते का? आपण काय बोलायचं? मिनिट ऐकून घ्या. हा झोपडपट्टीतला माणूस आहे. आपल्या टिनाचं घर आहे. आज याच्या घराची चौकशी केली पोलिसांनी, छाननी केली. हा त्या ठिकाणी आमच्याकडे पेशंट वगैरे आणणं, दवाखान्यात ऍडमिट करणं हे काम 10 वर्ष करतो आहे. मी त्याची बाजू घेणार नाही.
परंतु ज्याचा दोष असेल, नाथाभाऊ अगदी दोषी असलं तर नाथाभाऊ फाशी लागलीच पाहिजे. कोण लावलाय नाथाभाऊ? कायद्याच्या बाहेर. पण तुम्ही जज कसे अशा होणार? रीतीनं मी काही याच्या कसं आहे? संदर्भामध्ये म्हणून या मला संदर्भामध्ये शेवटचं बोलू परस्पर द्या. दोन्ही माणसं जे आहेत ते सरकारी माणसं नाही, ते चर्चा करताय, मी तुला देतो, मी तुला देतोय. आता कोणत्याही मंत्रालयाच्या संदर्भामध्ये कुणाचंही नाव घ्यायचं की या मंत्र्याच्या संदर्भात माझी ओळख आहे बरं, तू मला 10 लाख दे, मी तुला 10 लाख नाही देतो. नाही, एवढी आणि जवळची त्या माणसं संदर्भामध्ये ज्यावेळेला हे तक्रार बोलतात ना, दाखल- त्यामुळे प्रश्नाची आणि निर्माण आवाज होते. असेल. ठिकाण, पहिली गोष्ट ठिकाण. हा. ज्या त्या- त्या- ठिकाणावर त्या- त्या बोलतात, ठिकाणाचा, त्या जागेचा सुद्धा गैरवापर होतो. आणि हा माणूस ज्या हा, माणूस त्या ठिकाणावरनं ठिकाणी तुम्ही ज्याने बोलतोय 200 ते कोटी अँटी रुपये चेंबर लाच आहे, घेतली. त्या ठिकाणी बाळासाहेब रामटेक थोरात बंगला आहे, भ्रष्ट, ते तुमचं आमचा स्वागत कार्यालय आहे, भ्रष्ट. असं नाही, नाही, आपण असताना एक मिनिट पुन्हा त्या मुद्द्यावर जायला नकोय. अगदी अरे अगदी माझ्या अगदी घरात तुमच्यासारखं नाही ना, काँग्रेसवाल्यांसारखं माझे 24 तास दरवाजे उघडे आहे. नाही 24 तास नाही, तुम्ही कधी नाथाभाऊ या. नाथाभाऊ असं आहे, मी काय तुमच्यासारखं नाथाभाऊ, कुलपती तुम्ही- नाही, ह्याचा तुम्ही- निकाल त्या ठिकाणी तुम्ही निरपेक्षपणे appointment चौकशी घेतली झाल्यावर होईल आणि तुम्ही हा. सत्तेवर असल्याशिवाय तुमच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचणार केव्हा नाही या ना. माझ्या घरी कसं येता येतं होणार? की बघा, नाही, माझ्या एक- कार्यालयात एक केव्हा मिनिट. या, तुम्हाला घुसता येतं की नाही बघा. नाही नाही, एक माझं एक मिनिट. कार्यालय तुमच्या मोकळं आहे, तुमच्या सर्व कार्यालयामध्ये जनतेचं गराडा जनतेचं असतो, सेवक आहे. लोकांचा मी लोकांचा असं सगळा काही राबता असं असतो, नाही याच्यात कुलूप काही लावून शंका नाहीये, मी काय याच्यात काही शंका अँटी-चेंबरला नाहीये. बसणारा माणूस नाहीये. नाही नाही, नक्की, पण तरी मी सुद्धा अगदी अँटी-चेंबरला बसणारा माणूस नाही तुमच्यासारखा. नाही नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिन सावंत सचिन सावंत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळात काय मागणी असणार आहे तुमची? नाही, पहिली गोष्ट धर्माचं एक लक्षात आहे. घ्या, ह्या प्रकरणाचं गांभीर्य अतिशय म्हणजे फार मोठं आहे. एकंदरच त्यांचा निकटवर्तीय अतिशय जवळचा व्यक्ती आहे. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावरती निश्चितपणे त्या ठिकाणी किती घनिष्ठता आहे अजून होईल. ही जी मगाशी मी हार्ड डिस्क त्या ठिकाणी जप्त करण्याची मागणी होती, ही तत्काळ झाली पाहिजे होती, एसीबीनं ती केली नाही. 8 महिने चौकशी झाली. मगाशी खडसे साहेब म्हणाले की कोणी FIR तक्रार केली तर FIR नोंदवला होतो. 8 महिने नोंदवला गेला नव्हता. ऐका खडसे FIR च साहेब, नोंदवला नाही. 8 महिने केला यांना FIR नव्हता. नोंदवायला पण 8 मनाई महिने केली होती. ह्याच्यामधले एप्रिल महिन्यापासून महिने त्याच्या काय अगोदरपर्यंत FIR नोंदवला त्याचे नाही ट्रान्सक्रिप्ट आणि रेकॉर्डिंग आहे. नाही, त्यातलं- अधिकाऱ्यांनी ज्यावेळेला FIR निर्णय घेतला तो विचारांती घेतला असेल, ते कार्यालय जे एसीबी आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे विचारपूर्वक तो निर्णय घेतला असणार आहे. दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट, जो आरोप झालाय की ह्या संदर्भामध्ये अगोदर त्या ठिकाणी निकाल दिला गेला होता वगैरे, अशा संदर्भामध्ये तो चौकशी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये त्यांचे अतिशय जवळचे व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये नावं जी आहेत, भाऊ साहेब वगैरे आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे का, माझं शेवटचं एकच वाक्य सांगेन तुम्हाला, जाता जाता शेवटचं सांगेन की जोपर्यंत खडसे साहेब त्या ठिकाणी आहेत, आत्ताच तो दाबण्याचा प्रयत्न झाला, 8 महिने ते झालं नाही. शेवटचं बिना दबावाचं ते होणार नाही. त्यांच्या दोषींना शासन भाऊ कोण, साहेब कोण, नाही, आपण ते- यापर्यंत पोहोचण्याकरता दबावारहित भाऊने त्या ठिकाणी साहेबने त्याला त्या काम FIR करायला मध्ये. दिलं पाहिजे एसीबीला. हा, आणि एक जोपर्यंत नवीन मंत्री आहे, महोदय आहेत नवीन तोपर्यंत त्याच्यावरती शोध आहे. कारवाई होणार नाही, नाही. त्यामध्ये हे काही ठाम त्या आपण- ठिकाणी नाथाभाऊ, मला वाटतं. नाथाभाऊ, नाथाभाऊ, जोपर्यंत मॅडमचा चौकशी अजिबात उल्लेख नसतो. नाथाभाऊ तुम्ही स्वतः आम्ही काय मॅडमचा नाथाभाऊ बिडमचा ऐकणारातले माणसं नाही नाही, नाथाभाऊ आपण पुन्हा तिकडे जायला नको. अगदी शेवटच्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो. राजीनाम्याची मागणी विरोधकांची होते, तुम्ही राजीनामा द्याल का? राजीनामा देणार नसेल तर तत्कालीन त्या परिस्थितीपुरता तुम्ही पदावरनं पुन्हा बाजूला व्हाल का? कारण या परिस्थितीमध्ये चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे आणि त्यासाठीची तुम्ही स्वतः विनंती मुख्यमंत्र्यांना करणार का? 1% जरी याच्यामध्ये दोषी आढळलं तर तत्काळ राजीनामा आता देईल. कधी दोषी आढळलं? नाही, कोण दोषी यांच्या आढळलं फालतू- तुम्हाला? एक मिनिट, यांच्या खोट्या आरोपामुळे, फालतू आरोपामुळे राजीनामा द्यावा एवढं नाहीये. मी इतका काही 40 वर्ष पाणी नाही भरलं या ठिकाणी. यांनी इतके धंदे करून हे गेंड्याच्या कातडीचे राहिले, यांनी नाही केला. नाथाभाऊ गेंड्याच्या कातडीचा नाही. मग राजीनामा 1% दिला पाहिजे जरी ह्याच्यामध्ये लगेच. दोषी आढळला सोडून देईल ह्याच्यामध्ये. आणि दबाव कशाचा आहे? मी असताना चर्चा, आम्ही चौकशीला मान्यता दिली आहे की चौकशी निष्पक्षपात कोणत्याही एजन्सीकडे चौकशी झाली तरी आमची तयारी आहे. ठीक आहे, आपण- त्याचाच संबंधच नाही, ज्याचं काही घेणं देण्याने कर नाही, त्याला डर कशाला ठीक लावलाय? आहे, कर नाही. तुमच्याकडून होईल त्याच्या चौकशी. ठीक आहे, काय कर नाही संबंध त्याला आहे? डर नाही, तुमचं तुम्ही सरकार आहे. म्हणताय. हा. चौकशी डर तुमचं कशाचा आहे सरकारच त्याच्यामध्ये? करणार आहे. तुमचं सरकार आहे. चौकशी तुमचं सरकारच करणार आहे. तुमच्या म्हणजे सरकारच सरकारच तेच करणार करणार आहे. नाही, नक्की, म्हणजे नक्की. आता मॉनिटर त्यामुळे झाल्याशिवाय तातडीने- याच्यावरती न्याय मिळणार नाथाभाऊ, नाही. नाथाभाऊ, कोर्टात नाथाभाऊ, त्या ठिकाणी न्याय देऊ शकेल. म्हणजे सरकार तेच SIT करणार नेमली आहे पाहिजे, की आमची काय? मागणी यांचं आहे. या सरकार ठिकाणी येणार आहे, कोर्टाच्या करणार आहे. अखत्यारीमध्ये झालं पाहिजे. हे नाथाभाऊ, म्हणणार, हे नाथाभाऊ, तुम्ही हे मान्य कराल त्या का? ठिकाणी निवाडा नाथाभाऊ, करणार तुम्ही हे आहे. मान्य कराल का? SIT कोर्टाच्या अखत्यारीत झाली पाहिजे, हे मान्य कराल का तुम्ही? अहो, ह्याने मोठ्या याला SIT केली नाही. चला, माझ्याजवळ अशा 50 लफडे आहे यांचे. एवढं नाही, नाही, त्याचा अर्थ- याचा अर्थ तुमच्यावरची चौकशी होणार नाही असं होत नाही म्हणजे ना. तुम्ही लपडी थांबले का? असं आतापर्यंत आहे, 50 लपडी का नाही काढली? त्याच्यामध्ये जर खडसे साहेब खरंच का नाही मी काढली?
यामध्ये तुमच्याकडे सरकार एक आहे. मिनिट. याच्यामध्ये जर काही असं पारदर्शकता आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये आलं तर SIT कशाला सीबीआय कडे दिली तरी मला ठीक आहे, चालेल. ठीक आहे. काही तर येऊ द्या ना कागदपत्र हे बोगस अशा बोगस नाही, बोगस कसं असेल तुमच्या नाही बोगस कसं असेल एसीबी कारवाई केली कारवाई केली त्याला बोगस याच्यामध्ये- म्हणायचं नाही. आतापासूनच जर एसीबीच्या कारवाईला बोगस बोगसच म्हटलं आहे. तर कसं होणार? आणि तुमच्या बाळासाहेब थोरातांवर म्हणतो हा भ्रष्ट आहे. काम नाही अरे झालं पण की नाही नाही बाळासाहेब आपण कारवाई आपण आपण काय एक करायचं? एक मिनिट आपण पुन्हा फारकत घेतोय वेळ संपलेली आहे वेळ संपलेली आहे नाथाभाऊ लोकांना ह्याने भ्रष्ट आता ठरवलं. काय झालेलं आहे? नाही, नाही, एक- खडसे पुन्हा साहेबांवर काय आरोप विषय केले की काय सगळे झाला? दोषी झाले भ्रष्टाचारी त्यांच्यावर. आहे तोच विश्वास ठेवू शकेल. नाही एक जो मिनिट भ्रष्टाचारी आहे तोच या माणसावर विश्वास ठेवेल. त्याला नाही नाही या माणसावरचा विश्वास ठेवण्याचा मुद्दा नाहीये एसीबी ठेवते आता भ्रष्टाचारी या- एसीबी संघटना ही आहे माननीय नाही, नाही, मुख्यमंत्री एक- आहेत आपल्याला असं त्याच समजायचं मुद्द्यावर आपण नको. एक- असं आपण मिनिट, समजायचं नाथाभाऊ का? माफ करा नाथाभाऊ नाथाभाऊ तक्रारी केल्या तक्रार करण्याची याला सवय आहे. नाही नाही तक्रार नाथाभाऊ त्या करण्याची याला तक्रारींना सवय काही आहे. अर्थ उरत नाही तुमच्या जर का मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात विश्वास पुरावे ठेवला, असतील त्यांच्या आणि तुमच्या हक्क माणसांनी त्यांचे. पैसे मागितले असतील तर त्या तक्रारींना सुद्धा अर्थ राहणार नाही प्रत्यक्षामध्ये नाही नाही पैसे जो प्रकार आहे की जो आमच्या टेबलवरच नाही त्याच्या 30 कोटी ठीक आहे. द्यायला कोण मूर्ख आहे? ठीक आहे तुम्ही देता म्हणताय का? ठीक आहे तुम्ही म्हणताय चौकशीला सामोरं जाईल जो आपण प्रस्ताव फेटाळला जो आमच्या नाही जो अपेक्षा ज्याचा करूया. प्रस्ताव माझ्या विचाराधीन नाही नाही, ठीक म्हणजे आहे. त्याला पोरगच व्हायचं बाकी आहे त्याचं नाव काय ठेवणार याच्यावर चर्चा सुरू नाही नाही केलेली नाही आहे. ठीक आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची जी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत अर्थात चौकशी जी आहे ती झाली पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती स्पष्टता सुद्धा द्यायला पाहिजे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्या अखत्यारीतल्या एसीबीनीच ही सगळी कारवाई केलेली आहे त्यामुळे या कारवाईला अधिक महत्त्व आहे अधिक गंभीर असा हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या बद्दलचं जे सत्य आहे ते लवकरात लवकर या सरकारनं बाहेर आणावं कारण याच सरकारमधले अत्यंत वरिष्ठ असे नेते एकनाथराव खडसे यांच्यावरती हे बालंट आलेलं आहे एक प्रकारे त्यांच्यावरती हे खूप गंभीर आरोप आहेत आणि त्यामुळे या आरोपांची स्पष्टता लवकरात लवकर हे सरकार दूर करेल अशी अपेक्षा करूया धन्यवाद नमस्कार